नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक शत्रुघ्न जेठे, दादासाहेब चव्हाण इंग्लिश स्कूल आसेगाव. तर विद्यार्थ्यांनो, आपण 8वी स्कॉलरशिप इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमत्ता, तर यातील आपला जो 5वा युनिट आहे म्हणजे कोड, तर यातील आपण आज 5.3 हे आपण आज शिकणार आहोत. ओके, तर 5.3 हा जो युनिट आहे, एक्सरसाइज आहे, तर तो आपला या ठिकाणी सिंबल फॉर लेटर, सिंबल फॉर लेटर. ओके, आता तुम्हाला यात काय दिलेलं असेल, सिंपल की यात तुम्हाला काही लेटर दिले असेल. ओके, आणि या लेटरला काही या ठिकाणी सिंबल तुम्हाला या ठिकाणी दिलेले असेल. तर या सिंबलचं त्या लेटर सोबत काय रिलेशन आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, सापडायचं आहे. ओके, तर कोणत्याही वेळ न दवडता आपण डायरेक्टली काय करू, आपण आपल्या एक्सरसाइजला या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर चला मित्रांनो, आपण काय करतो, या ठिकाणी आपला पहिला प्रश्न या ठिकाणी घेतो. तर बघूया काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये. तर बघा, इन अ कोड BON बॉन, तर बॉन साठी काय कोड दिला बघा त्यांनी या ठिकाणी, स्टार, सर्कल आणि हॅश. पुढे त्यांनी काय दिलं या ठिकाणी, DIG. डिक साठी काय तुम्हाला सिंबल दिला या ठिकाणी, सर्कल मध्ये एक डॉट आहे, नंतर स्टार आहे, आणि नंतर काय या ठिकाणी एक स्क्वेअर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न त्यांनी काय विचारला आपल्याला या ठिकाणी, हाऊ विल यू राईट द वर्ड बाइंड, BIND. तर बाइंड साठी या ठिकाणी काय येऊ शकतं, तर सगळ्यात पहिले या ठिकाणी बघा बाळांनो, त्यांनी बी साठी काय दिलं आपल्याला या ठिकाणी, त्यांनी बी साठी दिलं आपल्याला या ठिकाणी स्टार. दुसरा त्यांनी ओ साठी आपल्याला काय दिलं या ठिकाणी, सर्कल. तिसरा जी एन आहे, ती एन साठी काय आलं बाळांनो या ठिकाणी, हॅश आलं. काय आलं या ठिकाणी, हॅश. पुढे काय, त्याच प्रकारे डी साठी बघा, डी साठी त्यांनी काय घेतलं या ठिकाणी, सर्कल आणि डॉट घेतलं. पुढे काय बाळांनो या ठिकाणी, त्यांनी आय साठी काय घेतलं या ठिकाणी, स्टार घेतलं, बरोबर आहे. आणि नंतर त्यांनी जी साठी त्यांनी काय घेतलं या ठिकाणी, स्क्वेअर घेतलं. काय घेतलं या ठिकाणी, स्क्वेअर त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्यांनी विचारलं का आपल्याला या ठिकाणी बाइंड साठी काय घेऊ शकतो, बाइंड साठी. तर आपण काय करूया, लिहून घेऊ BIND, बाइंड साठी. तर बघा, यात बघा, आता बी साठी त्यांनी काय घेतलेलं आपल्याला या ठिकाणी, स्टार घेतलेला आहे. मी तर तुम्हाला स्टार लिहून घ्यायचंय. ओके, पुढे काय, त्यांनी आय साठी काय घेतलं बाबा, आय साठी त्यांनी घेतलं या ठिकाणी स्टार. ओके, तर हे स्टार तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे एन साठी त्यांनी काय घेतलं, एन साठी त्यांनी घेतलं हॅश. हे तुम्हाला घ्यायचं या ठिकाणी हॅश. ओके, आणि अजून त्यांनी काय केलं या ठिकाणी, डी साठी त्यांनी काय घेतलं, डी साठी त्यांनी घेतलं या ठिकाणी सर्कल आणि डॉट. तर तुम्हाला पुढे दिसतंय ऑप्शन कुठे, ऑप्शन नंबर 3. तर हे काय आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. कळलं सगळ्यांना, सगळ्यांना कळतंय. चला, तर आपण काय करूया या ठिकाणी, आता आपल्या नेक्स्ट म्हणजे सेकंड क्वेश्चन का आपण या ठिकाणी वळणार आहोत. तर बघा बाबा, आता सेकंड क्वेश्चन काय दिलं आपल्या या ठिकाणी बघा. तर हा क्वेश्चन कसा आहे या ठिकाणी, तर क्वेश्चन नंबर सेकंड आणि थर्ड म्हणजे दोन प्रश्न या ठिकाणी दिलेले तुम्हाला, म्हणजे दोन प्रश्नांचा कोड कसा असणार या ठिकाणी, वेगवेगळा असणार आहे. तर बघा काय दिलं या ठिकाणी, तर इन अ कोड LOG लॉग, तर लॉग साठी एक तुम्हाला कोड दिलेला आहे, DIG डिक साठी एक वेगळा कोड दिलेला आहे. पुढे डू साठी तुम्हाला एक वेगळा कोड या ठिकाणी दिलेला आहे. त्याने विचारला की आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर असा प्रश्न तुम्हाला आला एक्झाम मध्ये, तर मला कसं सॉल्व्ह करायचं या ठिकाणी, सगळ्यात पहिले काय करायचं, अशा वेळेस ती कोड तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायची एक सरळ. ओके, तर काय करायचं या ठिकाणी बघा. तर प्रश्न तुम्ही काय विचारला, सगळ्यात पहिले प्रॉपर तुम्हाला रीड करायचा आहे. क्वेश्चन काय तुम्हाला या ठिकाणी, हाऊ विल यू रिप्रेझेंट द वर्ड व्हिच इज द एनाटॉमीज ऑफ कम. एनाटॉमीज म्हणजे विरुद्धार्थी शब्द, कमचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला आता कमचा शब्द कोणता असणार या ठिकाणी, काय असणार आहे, गो असणार आहे. काय असणार या ठिकाणी, गो. तर लक्षात ठेवा बाळांनो,
याच्यामध्ये काय की काही जे लेटर्स हे सारखे सारखे काय ठिकाणी सारखे सारखे सेम सेम तुम्ही बघितलं असेल. तुम्ही इथं बघा काय ठिकाणी इथं डी आहे, इथं डी बरोबर आहे. इथं डी ला काय दिलं तुम्हाला सिम्बॉल इक्वल टू आहे, इथं पण काय दिलं तुम्हाला इक्वल टू आहे. ओके. आता तुम्हाला सेम काय काय दिसतं या ठिकाणी, इथं तुम्हाला दिसते ओ, इथं तुम्हाला दिसतं या ठिकाणी ओ. ओ ला काय दिलं तुम्हाला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, एक तुम्हाला काय दिलं या ठिकाणी ओ साठी प्लस दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सिम्बॉल काय आहे या ठिकाणी वेगवेगळे आहेत. तर मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सगळे सिम्बॉल जे तर हे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी लिहून द्यायचे आहे. बरोबर आहे. तर कसं करणार या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ओ ची ब्लॉक द्यायचं, यासाठी सिम्बॉल काय तुम्ही मला ठिकाणी लॉग द्यायचा, सिम्बॉल लिहून द्यायचं तुम्हाला या ठिकाणी. ओके. डी आणि डी लिहून घेतलं, याचं तुम्हाला सिम्बॉल लिहून घ्यायचं आहे ठिकाणी. आता काय करायचं तुम्हाला कॉमन तुम्हाला कॉमन फॅक्टर जे तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यायचे सारखे सारखे कोणते कोणते या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी एल याच्यामध्ये कॉमन आहे का, एल कॉमन नाही बरोबर आहे. पुढं ओ कॉमन आहे या ठिकाणी आहे, याच्यामध्ये काय या ठिकाणी ओ कॉमन आहे. तुम्हाला काय करायचं या ठिकाणी ओ तुम्हाला लिहून घ्यायचं या ठिकाणी ओ. ओके. ओ तुम्ही लिहून घेतला या ठिकाणी. मग ओ कुठे आहे, इथं सुद्धा आहे आणि या ठिकाणी सुद्धा आहे. त्याला कट करायचं अशा वेळेस. मग आता याच्यामध्ये सिम्बॉल कोणता सारखा या ठिकाणी, याच्यामध्ये कोणता आहे प्लस. मग प्लस सिम्बॉल या ठिकाणी सारखा आहे, मग प्लस सिम्बॉल कट करायचं, ओ ला या ठिकाणी तुम्हाला प्लस सिम्बॉल या ठिकाणी द्यायचा आहे. पुढे काय बघा अजून कोणता सिम्बॉल या ठिकाणी सारखा आहे, जी बघा या ठिकाणी जी, इथं पण जी आहे आणि या ठिकाणी सुद्धा काय या ठिकाणी जी आहे. मग तुम्हाला लिहून घ्यायचं या ठिकाणी जी. मग इथं सिम्बॉल कोणता सारखा या ठिकाणी, हा सिम्बॉल या ठिकाणी कसा या ठिकाणी सारखा आहे. जी तुम्हाला काय ठिकाणी स्वस्तिक नावाचं जे सिम्बॉल आहे ते तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. अजून सारखं आहे का, आहे. यस. कोणत्या या ठिकाणी डी, इथे सुद्धा डी आहे, इथे सुद्धा या ठिकाणी काय डी आहे. मग तुम्हाला काय करायचं डी लिहून घ्यायचं. मग डी ला कोणता सिम्बॉल सारखा या ठिकाणी स्टार, इथे सुद्धा स्टार, इथे सुद्धा काय ठिकाणी स्टार आहे. मग स्टार तुम्हाला ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. बाकी किती तुम्हाला दिसतं या ठिकाणी सारखं नाही. ओके. मग कॉमन या ठिकाणी कॉमन काय, मग एल साठी काय असतं या ठिकाणी, एल साठी काय उरला या ठिकाणी, काय उरला मल्टिप्लाय उरला. ओके. इथं आय साठी काय उरला